राज्यातील पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोनबाळ गोपाळे गुरुजी हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अध्यक्ष संतोषजी दाभाडे पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तापचेकर साहेब, पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार, नगर परिषदेमधील ज्येष्ठ नगरसेवक आणि गटनेते, पक्षप्रतोद इंद्रजी ओसवाल, सर्व नगरसेवक बंधू भगिनी, सर्व पत्रकार, शहर परिसरातील सर्व पत्रकार बंधू भगिनी, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी वर्ग, आज या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने शासकीय बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी होत आहे. बाळ शास्त्री जांभेकर हे प्राध्यापक होते. एलकृष्णी कॉलेजमध्ये इंग्रजांच्या काळामध्ये 214 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतातले एकमेव प्राध्यापक म्हणून इंग्रजांच्या कॉलेजमध्ये शिकवायला होतं. इंग्रजांना येऊन खूप मोठा काळ झाला. खरं तर इंग्रजांचे पाय लागले 1498 म्हणजे 1500 साली. त्यानंतर 1600 साली इंग्रजांनी या देशाशी व्यापार करायला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि मग त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारासाठी आलेल्या सर्व व्यापारी, इंग्रज व्यापारी मित्रांनी सगळ्या अख्ख्या भारताची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांचं असं मत झालं की या देशावरती आपल्याला, या देशातल्या फुटीरतेमुळे म्हणा किंवा असंघटितपणामुळे आपल्याला सहजपणे राज्य करता येईल, व्यापाराबरोबर राज्यही करता येईल, अशा प्रकारची त्यांची धारणा होत गेली आणि त्याप्रमाणे मग त्यांनी एक एक पावलं टाकत संपूर्ण भारतावर इंग्रजी सत्तेचा एक छत्री अंमल सुरू केला. 1757ला पहिली प्लासीची लढाई त्यांनी जिंकल्यानंतर त्यांचा शिरकाव जो आहे तो सत्तेसाठी सुरू झाला आणि आपल्या देशामध्ये 1812 साली समोर आपण फोटो लावलेला आहे. त्या फोटोतील व्यक्ती बाळ शास्त्री जांभेकर त्यावेळेला कोकणामध्ये कोंबुर्ले गावी म्हणजे देवघर, सिंधुदुर्ग जिल्हा या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. वडील त्यांचे पंडित होते, शास्त्री होते. घरामध्ये सांस्कृतिक वारसा मोठा होता. आई वडिलांकडनं त्यांना बालपणाचं सर्व शिक्षण, काल जसं आपण शिवाजी महाराजांचा सर्व इतिहास पाहत असताना त्यांचं शिक्षण त्यांच्या मातेने जाणीवपूर्वक किंवा दिशा ठरवून करून घेतलं, त्याप्रमाणे बाळ शास्त्री जांभेकरांचं देखील 214 वर्षाच्या सुमारास त्यांच्या मातेने, त्यांच्या वडिलांनी त्यांचं शिक्षण केलं. स्वतः बाळ शास्त्री जांभेकर अतिशय विद्वान बनल्यानंतर पण ते अतिशय हुशार होते, बुद्धिमान होते. विशेषतः संस्कृत आणि गणितामध्ये तरबेज होते आणि असं शिक्षण घेत असताना आपला मुलगा अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे, हा भविष्यात काहीतरी करू शकतो, या भावनेने त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मुंबईला शिक्षणासाठी पाठवलं. शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांनी शिक्षण घेता घेता अनेक भाषांचा अभ्यास केला. साहेबांनी आता सांगितलं की त्यांना जवळजवळ 10 भाषा येत होत्या. मराठी ही त्यांची मातृभाषा होती, पण त्या मातृभाषेला जुळून त्यांना भारतातल्या 7-8 भाषा, परदेशातल्या 4 भाषा, अशा प्रकारचं भाषेचं ज्ञान त्यांनी मुंबईत आल्यानंतर मिळवलं. 21व्या वर्षी जेव्हा
हे शिक्षण घेता घेता त्यांची शैक्षणिक गुणवत्ता या देशामध्ये सत्तेवर असणाऱ्या इंग्रजांना कळाली, त्यावेळेला मुंबईच्या एलिफंट कॉलेजमध्ये या प्राध्यापकांना किंवा बाळशास्त्री जांभेकरांना शिक्षकांची नोकरी म्हणजे प्राध्यापक म्हणून पहिलं नेमण्यात आलं. ज्या वेळेला त्यांची नेमणूक झाली त्यावेळेला ते भारतातले एलिफंट कॉलेजमध्ये एकमेव आणि पहिले असे प्राध्यापक होते. त्याच्या आधी या देशामध्ये इंग्रजांनी आपलं प्रशासन, आपला कंट्रोल, आपल्याकडे ही भारतभूमी राहावी, हे साम्राज्य आपल्याला सांभाळता यावं म्हणून त्यांनी जो प्रशासन वर्ग तयार करण्यासाठी शाळा सुरू केल्या असतील किंवा कॉलेजेस सुरू केली असतील, त्या कॉलेजमध्ये शिकवणारे सर्व प्राध्यापक हे इंग्लंडवरून आणलेले होते. पण बाळशास्त्री जांभेकरांचं चातुर्य, बुद्धिमत्ता, त्यांची विद्वत्ता हे पाहून त्यांना पहिल्यांदाच मुंबईमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. आणि मग ही नोकरी करत असताना, प्राध्यापकांची नोकरी करत असताना, शिक्षक असताना अतिशय निर्भीडपणे, स्पष्टपणे, रोखठोकपणे ते स्वतःचं काम बजावत होते कॉलेजमध्ये. आणि मग या कॉलेजमधून जेव्हा ते मुलांना शिकवत होते त्यातनं हजारो विद्यार्थी भारतातले तयार होत होते. या हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजांकडून प्रशासनासाठी राबवलं जात होतं. आणि इंग्रजांना खरी गरज तीच होती, कारण या देशाचा एवढा अखंड भारताचा शब्द वापरला मी, प्रशासन सांभाळायचं असेल तर आपल्याला मोठा प्रशासक वर्ग हवाय, असायला हवाय, तरच आपला या देशाच्या या सत्तेवर कंट्रोल राहील. आणि या देशामधली जी ही संपत्ती आहे, व्यापारासाठी आपण आलेलो आहोत आणि हा व्यापार आपला स्थिर झालेला आहे, दृढ झालेला आहे. हा व्यापार अनेक वर्ष असाच राहावा असं जर वाटत असेल तर आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि ते कंट्रोल उत्तम प्रशासन असल्यावर आपल्याला सहजगत्या हे सगळं आपल्या ताब्यात ठेवता येईल, अशा प्रकारची भावना त्यांची त्या काळात इंग्रज प्रशासकांची होती. आणि म्हणून जुजवी शिक्षण देण्यासाठी त्यांनी ज्या शाळा सुरू केल्या, जुजवी शिक्षण देऊन जे अधिकारी त्यांना या ठिकाणी कर्मचारी जे लागत होते त्या कर्मचाऱ्यांसाठी, त्यांना प्रशासनासाठी मदत करण्यासाठी जी माणसं हवी होती ती मिळत होती. आणि अशा प्रकारे या देशावरती जवळजवळ 300 वर्ष राज्य केलं. पण त्याच्या आधी बाळशास्त्री जांभेकर जे होते ते जवळजवळ 200 वर्षाच्या सुमारास त्यांचा हा जो कार्यकाळ आपण पाहतो आहोत, अतिशय दुर्गम भागामध्ये जन्माला आलेला हा माणूस, डोंगरी भागामध्ये जन्माला आलेला भाग. 2 उदाहरणं अशी आपल्याला इतिहासामध्ये सापडतात की डोंगरी, दुर्गम, सह्याद्रीच्या या रांगांमध्ये जन्माला आलेली 2 माणसांपैकी एक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपण वारंवार करतो की ज्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व, धर्म, राज्य रक्षण करण्यासाठी घालवलं. आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी देखील पत्रकारितेमध्ये आपलं आयुष्य सुरू करून किंवा आपल्या आयुष्यातला बराच भाग पत्रकारितेमध्ये घालवला. या माणसाला अवघं 34 वर्ष आयुष्य मिळालं होतं. आणि या 34 वर्षामधली जी काही त्यांना 1832 नंतर वर्ष मिळाली, त्या काळामध्ये समाजामध्ये ज्या काही गोष्टी होत्या, या समाजामध्ये ज्या अन्यायकारक गोष्टी चाललेल्या होत्या, त्यावेळेला त्या अन्यायकारक सामाजिक स्थितीवर त्यांनी भाष्य करण्यासाठी, समाजाची अतिशय दयनीय अवस्था होती, स्त्रियांना अजिबात समाजामध्ये स्थान नव्हतं, शूद्र, स्पृश्य, अस्पृश्य असे भेदाभेद होते. अशा काळामध्ये त्यांच्यावरती आसूड ओढण्यासाठी किंवा ते सत्य समोर आणण्यासाठी, स्त्रियांवर होणारे अन्याय दूर होण्यासाठी, समाजामधल्या चाली, रीती, रूढी, परंपरा ह्या ज्या अन्यायकारक आहेत त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी त्यांनी 6 जानेवारीला दर्पण नावाचं नियतकालिक सुरू केलं. आणि या नियतकालिकामधून त्यावेळेच्या समाजाची स्थिती मांडण्याचं काम त्यांनी केलं. त्या काळामध्ये इंग्रज सरकारकडून जे सत्तेकडून जे शोषण केलं जात होतं, त्या शोषणाविरुद्ध निर्भयपणे, स्पष्टपणे
बोलणारा लिहिणारा माणूस जर कोण असेल तर ते बाळशास्त्री जांभेकर होते. आणि म्हणून मग अशा लोकांमध्ये ह्या मुद्द्यावर जागृती करायची जर असेल तर आपण काय केलं पाहिजे? लोकांसमोर हा प्रश्न, लोकांच्या कानापर्यंत हा प्रश्न गेला पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे? आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण वर्तमानपत्र काढलं तर आपलं वर्तमानपत्र लोकांपर्यंत आपले विचार, समाजातली ही जी दुःस्थिती आहे ही समाजाची दुःस्थिती नेण्याचं काम, पोचवण्याचं काम होऊ शकेल. म्हणून त्यांनी 6 जानेवारीला दर्पण नावाचं नियतकालिक सुरू केलं. किती? 6 जानेवारी, हे लक्षात घ्या. आणि 6 जानेवारी हा काही त्यांचा जन्मदिवस नाही आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की 6 जानेवारी हा त्यांचा दिवस आहे. आज आपण जो साजरा करतो आहोत तो त्यांचा जन्मदिवस आहे. आज 20 तारीख आहे, आज 20 फेब्रुवारी आहे, हा त्यांचा जन्मदिवस आहे. आणि 6 जानेवारीला समाजातलं सगळं जे दिसतंय ते चित्र समाजापुढे मांडण्यासाठी त्यांनी स्वतःचं वर्तमानपत्र काढलं. ते त्या दिवसापासून सुरू केलं. त्याच्यामध्ये मग समाजाची ही दयनीय अवस्था मांडण्याचं काम बाळशास्त्री जांभेकर करतो. बाळशास्त्री जांभेकर अनेक विषयांमध्ये पारंगत होते. गणित, भूगोल, विज्ञान, ज्योतिष, वेधशाळेचं, हवामानाचं, अशा अनेक शास्त्रांचा त्यांचा अभ्यास होता. आणि या शास्त्राच्या माध्यमातून इंग्रजांनी त्यांना डोक्यावर घेतलं, ज्ञानी म्हणून डोक्यावर घेतलेलं. आपल्या ज्ञानेश्वरीचं पहिलं प्रिंटिंगचं त्यांनी केलं. म्हणजे त्या काळामध्ये 200 वर्षाच्या सुमारास 198-80 सालाच्या सुमारास म्हणजे काळामध्ये प्रिंटिंग शास्त्र आणि त्याचं नॉलेजही त्यांना होतं. वेधशाळा जी आहे मुंबईला कुलाब्याला, आपल्या या कुलाब्याच्या वेधशाळेचे ते संचालक म्हणून त्यांना नेमलेलं होतं. भारतामध्ये इंग्रजी सत्तेने प्रशासनासाठी उपयुक्त असावा, राहावा, मिळावा, सहजगत्या उपलब्ध व्हावा असा कर्मचारी वर्ग तयार करण्यासाठी आपल्या भाषेमध्ये तो कर्मचारी आपल्याला मिळाला पाहिजे. मराठी भाषेचा असणं चालणार नाही, आपल्याला इंग्रजीचं ज्ञान मिळणार असलं पाहिजे. म्हणून जी शिक्षण व्यवस्था इथे आली, शाळा इथे आल्या, शाळा इथं सुरू केल्या. त्यातून या सगळ्या विद्यार्थ्यांची शिक्षण झाल्यानंतर त्यांना सहकार्य नोकरी मिळायला लागली. शिपाईची का होईल पण नोकरी मिळायला लागली, अधिकाऱ्याची नोकरी मिळायला लागली. आणि लोकही त्यामुळे नोकऱ्या मिळत आहेत म्हटल्यावर शिकायला लागले. आणि हे शिकवण्याचं काम बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं. बाळशास्त्री जांभेकरांनी इंग्रजी सत्तेकडे B.Ed कॉलेज चालू करा, शिक्षक तयार करा आणि शाळा सुरू करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल म्हणून मुंबईमध्ये B.Ed कॉलेज करण्याचं काम त्यांच्याकडे आलेलं होतं. बाळशास्त्री जांभेकरांना इंग्रज सत्तेने त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये शाळा तपासण्यासाठी एक अधिकारी असायचा, त्याला डेप्युटी म्हणायचे पूर्वी. आता आपल्या नगर परिषदेमध्ये देखील अधिकारी आहेत. तशाच पद्धतीने त्यावेळेला मुंबई विभागाचं शिक्षणाधिकारी किंवा डेप्युटी म्हणून, निरीक्षण शाळा तपासणी अधिकारी म्हणून बाळशास्त्री जांभेकरांना नेमलेलं. आणि म्हणून बाळशास्त्री जांभेकर त्या काळामध्ये समाजामध्ये ज्या काही अन्यायकारक चाली होत्या, रूढी होत्या, परंपरा होत्या, याच्यावर लिहिण्यासाठी त्यांनी स्वतःचं हे नियतकालिक पत्रकारितेच्या माध्यमातून सुरू केलं. आणि त्यामधून ते समाजाच्या ज्या काही गोष्टी समाजाला घातक आहेत अशावर आपल्या या वर्तमानपत्राच्या माध्यमातून लेख लिहित होते, स्पष्टपणे लिहित होते. आणि हे सगळं 2 भाषेमध्ये लिहित होते. एक इंग्रजी, एकाच वर्तमानपत्रामध्ये 2 भाषेचे वेगवेगळे कॉलम होते. तोच मजकूर इंग्रजीमधून असायचा आणि तोच मजकूर मराठीमधून असायचा. असा का? तर भारतामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे मराठी भाषिक आहेत त्यांना आपण काय प्रश्न मांडतोय हा समजलं पाहिजे. आणि त्या प्रश्नाचीच व्याप्ती जी आहे ती इंग्रज अधिकाऱ्यांनाही कळली पाहिजे, त्यांनाही जाणीव झाली पाहिजे. म्हणून तोच कॉलम ते इंग्लिश भाषेमधून लिहित असत. आणि अशा प्रकारे निर्भीडपणे, स्पष्टपणे, रोखठोकपणे समाजामध्ये ते त्या वेळेला अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना, इंग्रजी सत्ता असताना आणि ते इंग्रजांकडे नोकरी करत असताना देखील त्यावेळेला त्यांना ज्या गोष्टी जाणवल्या समाजामधल्या त्याच्यावरती रोखठोकपणे लिहिण्याचं काम त्या
वेळेला त्यांनी केलं. बाळ शास्त्री जांभेकर हे आद्य पत्रकार म्हणून, कारण त्यांनी पत्रकारितेची सुरुवात विशेषतः मराठीच्या पत्रकारितेची सुरुवात 6 जानेवारीपासून केली, म्हणून त्यांना आद्य पत्रकार असं म्हणतात. आणि म्हणून बाळ शास्त्री जांभेकरांनी त्यांना अजूनही सामाजिक स्थितीवर सामाजिक सुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये देखील मोठा आवाज उठवलेला होता. लहानपणी लग्न होत होती. आपण गेल्या आठवड्यात किंवा एक सिरियल पाहतोय सध्या सावित्रीबाईंची, त्यामध्ये सावित्रीबाईंच्या वयाचा विषय तुमच्या लक्षात आला असेल. अशी लहानपणी कमी वयामध्ये लग्न त्यावेळेला होत होती. त्यातनं जे काय प्रश्न निर्माण होत होते त्या प्रश्नावरती भाष्य करत असत हे बाळ शास्त्री जांभेकर. समाजामध्ये ज्या अंध श्रद्धा आहेत त्याच्यावर भाष्य करत होते बाळ शास्त्री जांभेकर. आणि म्हणून सामाजिक स्थिती जी आहे त्यावेळेचे समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं. असे हे बाळ शास्त्री जांभेकर यांची आज 214वी जयंती आहे. मी आमच्या तळेगाव शहर परिसरातल्या सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना मी अभिवादन करतो आणि माझं छोटंसं म्हणणं थांबवतो. धन्यवाद.